अमृतकाळातल्या भारताच्या वाटचालीत आणि जगात देशाची उज्ज्वल प्रतिमा उभी करण्यात अनिवासी भारतीयांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार. अनिवासी भारतीय संमेलनात पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी काळात भारताचं सामर्थ्य काही पटींनी वाढणार असून त्यामुळेच जगाला भारताबद्दल माहिती देण्याबाबत अनिवासी भारतीयांचं उत्तरदायित्वही वाढेल. पंतप्रधान. संरक्षण उत्पादन क्षमता वृद्धिंगत करण्यावर भर देऊन भारत प्रमुख संरक्षण निर्यातदार म्हणून उदयाला येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. प्रेक्षकांची मनं विचलित होऊ शकतील असं दृश्यांकन आणि वार्तांकन कार्यक्रम संहितेनुसार गैर हे टाळण्याचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रसिद्धी माध्यमांना इशारा. बळजबरीनं किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराची प्रकरणं गंभीर असल्याचं नमूद करत या प्रकरणी महाधिवक्त्यांनी न्यायमित्र म्हणून सहाय्य करावं. सर्वोच्च न्यायालय. G20 अध्यक्षपदाच्या निमित्तानं वित्तीय समावेशकतेवर आजपासून कोलकाता इथं 3 दिवसीय बैठकीचं आयोजन. आगामी विधान परिषद निवडणूक भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युती लढणार असल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती. 51व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेनं हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव करत पटकावला हिंद केसरीचा खिताब. आणि ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ, संपादक, रंगकर्मी आणि लेखक तसंच मुंबई दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. वसुधैव कुटुंबकम या मूल्याची आणि एक भारत श्रेष्ठ भारत या सूत्राची असंख्य प्रतिबिंब अनिवासी भारतीयांमध्ये दिसून येतात आणि समर्थ भारताचा प्रतिध्वनी अनिवासी भारतीयांमधून दुमदुमतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात इंदूरमध्ये 17व्या अनिवासी भारतीय संमेलनाच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अनिवासी भारतीयांच्या योगदानाचं महत्त्व समजून घेतानाच जगाला सशक्त भारताचं दर्शन घडतं असंही ते म्हणाले. आज अपने करोड़ों प्रवासी भारतीयों को जब हम ग्लोबल मैप पर देखते हैं तो कई तस्वीरें एक साथ उभरती हैं. जब भारत के लोग एक कॉमन फैक्टर की तरह दिखते हैं तो वसुधैव कुटुंबकम की भावना उसके साक्षात दर्शन होते हैं. दुनिया के किसी एक देश में जब भारत के अलग अलग प्रांतों, अलग अलग क्षेत्रों के लोग मिलते हैं तो एक भारत श्रेष्ठ भारत का सुखद एहसास भी होता है. दुनिया के अलग अलग देशों में जब सबसे शांतिप्रिय, लोकतांत्रिक और अनुशासित नागरिकों की चर्चा होती है तो मदर ऑफ डेमोक्रेसी होने का भारतीय गौरव अनेक गुना बढ़ जाता है. और जब हमारे इन प्रवासी भारतीयों के योगदान का विश्व आकलन करता है तो उसे सशक्त और समर्थ भारत इसकी आवाज सुनाई देती है. इसलिए ही तो मैं आप सभी को, सभी प्रवासी भारतीयों को विदेशी धरती पर भारत का राष्ट्रदूत, ब्रांड एम्बेसडर कहता हूं. अमृतकाळातल्या भारताच्या वाटचालीत अनिवासी भारतीयांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून त्यांच्यामुळेच देशाच्या जागतिक प्रतिमेला बळकटी येणार आहे असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रांमध्ये भारताची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचा अभिमानानं उल्लेख करून भारताच्या कामगिरीकडे जगाचं कौतुकानं लक्ष आहे असंही ते म्हणाले.
आगामी काळात भारताचं सामर्थ्य काही पटींनी वाढणार असल्यामुळे भारताबद्दलचं कुतूहलही वाढीस लागेल. त्यामुळे जगाला भारताबद्दल माहिती देण्याबाबत अनिवासी भारतीयांचं उत्तरदायित्वही वाढणार आहे, अशी जाणीवही त्यांनी करून दिली. भारतीय मूल्यांचा आणि भारतीयत्वाचा वारसा सांगणाऱ्यांची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर उत्तरोत्तर उंचावत जाईल, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी स्वागतपर भाषणात व्यक्त केला. प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत हा एक विश्वसनीय भागीदार आहे, असं सांगून भारताचा अमृतकाळ हा नव्या युगाचा प्रारंभ आहे आणि त्यासाठी अनिवासी भारतीयांचा समुदाय हा विश्वासार्ह भागीदार आहे, असं प्रतिपादन सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी यावेळी केलं. तर बुद्धिमत्ता विकसित करण्यात आणि विकासासाठी अद्ययावत पण परवडण्याजोगं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात भारत जगाचं नेतृत्व करत आहे, असं मत गयानाचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद इरफान अली यांनी व्यक्त केलं. भारत आपल्या सगळ्यांचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतरासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या एका उपक्रमाविषयीच्या टपाल तिकिटाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातलं परदेशस्थ भारतीयांचं योगदान सांगणाऱ्या पहिल्या डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी पंतप्रधानांनी केलं. भारतीय समुदाय अमृतकाळातील भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार ही या वर्षाच्या या संमेलनाची संकल्पना आहे. जगभरातील सुमारे 70 देशातील भारतीय समुदायाचे 3,500हून अधिक सदस्य या संमेलनात सहभागी झाले आहेत. भारत ड्रोन, सायबर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत असून देशात एक मजबूत संरक्षण उत्पादन परिसंस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या वर्षात भारत एक प्रमुख संरक्षण निर्यातदार म्हणून उदयाला येत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. बंगळुरू इथं पुढच्या महिन्यात होणाऱ्या एरो इंडिया 2023 निमित्त आज नवी दिल्लीत राजदूतांच्या परिषदेत ते बोलत होते. भारतातील लोकसंख्या आणि कुशल कामगारांमुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्टअपची एक अभिनव परिसंस्था निर्माण करणं शक्य झाल्याचं ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीत 8 पटीनं वाढ झाली असून 75हून अधिक देशांमध्ये निर्यात करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मेक इन इंडियाचं महत्त्व अधोरेखित करताना सिंग म्हणाले की या उपक्रमामध्ये मेक फॉर द वर्ल्डचा समावेश आहे. मेक इन इंडियासाठी भारताचे राष्ट्रीय प्रयत्न केवळ भारतासाठीच नाहीत तर भागीदार देशांसाठी सुद्धा आहेत, असं सांगत त्यांनी भारतीय हवाई दलाच्या C-295 या लढाऊ विमानांसाठी स्पेनसोबत करार केल्याचं सांगितलं. 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरू इथं होणाऱ्या एरो इंडिया 2023च्या माध्यमातून एरो इंडिया विमान वाहतूक क्षेत्रातील माहिती, कल्पना आणि नवीन तांत्रिक विकासाची देवाणघेवाण करण्याची संधी देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. G20मध्ये समृद्ध शाश्वत जगासाठी सुरक्षित धोरण निर्माण करण्यासाठी एकमत करण्याचा देशाचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. G20 अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारताचा विकास, लोकशाही आणि विविधता जगासमोर दाखवण्याची एक संधी असल्याचं सिंग म्हणाले. वृत्तवाहिन्यांनी प्रेक्षकांची मनं विचलित होऊ शकतील अशी दृश्य, फोटो दाखवू नयेत असं दृश्य दाखवणं कार्यक्रम संहितेनुसार गैर आहे, असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं देशातल्या सर्व प्रसिद्धी माध्यमांना दिला आहे. मंत्रालयानं आज या संदर्भात एक मार्गदर्शक सूचनावली जारी केली आहे. अपघात, मृत्यू, मृतदेह, शारीरिक हिंसक हल्ले अशा घटनांचं वार्तांकन करताना अनेकदा वृत्तवाहिन्या सोशल मीडियावरचे फोटो, व्हिडिओ कुठलंही संपादन न करता वापरतात, असं आढळलं आहे. अशा दृश्याचा मुलांच्या मनांवर परिणाम होऊ शकतो. तसंच ही दृश्य पीडितांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं हनन करणारी असतात. त्यामुळे अशी भीषण दृश्य दाखवणं टाळलं जावं, असं या सूचनावलीत म्हटलं आहे. त्याशिवाय अशा घटनांचं वार्तांकन देखील अतिशय बटबटीत आणि असंवेदनशीलपणे केलं जातं, यावरही या सूचनावलीत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. अशी दृश्य दाखवताना ती पुसट किंवा धूसर करण्याचे विधिनिषेधही पाळले जात नाहीत, असंही यात म्हटलं आहे. दूरचित्रवाणी हे माध्यम घराघरात कुटुंबातल्या सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती एकत्र बघतात. हे लक्षात घेऊन बातम्या दाखवताना सभ्यतेचे संकेत पाळले जावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या काही भीषण घटनांचा वार्तांकनांचे दाखले यात देण्यात आले आहेत.
अशा प्रकारच्या वार्तांकनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत मंत्रालयानं सर्व खाजगी वाहिन्यांना हे टाळत संहितेचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बळजबरीनं आणि फसवून धर्मपरिवर्तन करण्याच्या घटनांना पायबंद घालण्याच्या मागणीवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. हे गंभीर प्रकरण असून त्याचं गांभीर्य आणि महत्त्व बघता महाधिवक्ता आर व्यंकटरामणी यांनी न्यायालयाला या प्रकरणी ॲमिकस क्युरी म्हणजेच न्यायमित्र म्हणून सहाय्य करावं अशी विनंती न्यायालयानं केली. बळजबरीनं होणारं धर्मांतर हा एका राज्यापुरता प्रश्न नाही, त्यामुळे याकडे एका राज्यापुरतं किंवा राजकीय रंग देऊन बघितलं जाऊ नये असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 13व्या भारत अमेरिका व्यापार धोरण मंचाच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. शिष्टमंडळाच्या बैठकीपूर्वी ते अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी राजदूत कॅथरीन ताई यांच्याशी चर्चा करतील. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतील. या दौऱ्यामध्ये ते अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. कम ऑन बॉयज, लेट्स गो प्रॅक्टिस. अरे थांब यार, माझ्या बँक अकाउंट मध्ये चुकीच्या एंट्रीचा प्रॉब्लेम झालाय. अरे मग बँकेकडे तक्रार कर ना. बँकेला कळून 1 महिना झाला, पण ते गुगलीवर गुगली टाकतायत. मग आरबीआयच्या बँकिंग लोकपालांना इन्फॉर्म कर. थांब मी समजावतो. जसं क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर तसे आरबीआयचे बँकिंग ओम्बुड्समन. आरबीआय सांगतं की जर बँकेने तुमच्या तक्रारीचं 1 महिन्याच्या आत निवारण नाही केलं तर तुम्ही आरबीआयच्या कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टमवर ऑनलाईन तक्रार करू शकता. ही आरबीआयची सोपी पद्धत आहे तुमच्या तक्रारीचं निवारण करण्याची, आणि तेही विनामूल्य. आरबीआय म्हणतं जाणकार बना, सतर्क राहा. चला पर्यटनाला. प्रसारण दर सोमवारी रात्र 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. G20 अध्यक्षपदाच्या निमित्तानं भारतात अनेक बैठकांचं आयोजन केलं जात आहे. याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आजपासून 3 दिवस बैठक होत आहे. यात वित्तीय समावेशकतेवर भर देण्यात येणार आहे. वित्तीय समावेशकतेसाठी जागतिक भागीदारी यावर G20 गटाच्या बैठकीच्या प्रारंभिक सत्रामध्ये वित्तीय समावेशकतेबाबत भारताची भूमिका या विषयावर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल वित्तीय समावेशकता आणि पायाभूत सुविधा यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. विविध शाळांमधले शेकडो विद्यार्थी या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. डिजिटल वित्तीय साक्षरतेवर चर्चासत्र, प्रदर्शन आणि अन्य कार्यक्रम देखील आयोजित केले जाणार आहेत. पुण्यात आयोजित G20 परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज एका बैठकीत शहरातील तयारीचा आढावा घेतला. पुढील आठवड्यात होणाऱ्या या बैठकीसाठी विविध 38 देशांचे मिळून अंदाजे 200 प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. लोहगाव विमानतळावर हे प्रतिनिधी उतरल्यापासून ते सेनापती बापट मार्गावरील बैठकीच्या ठिकाणापर्यंतच्या मार्गाची आज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि या मार्गावरील राहिलेल्या त्रुटी दूर करण्याबद्दलच्या आवश्यक त्या सूचना दिल्या. G20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर सुशोभीकरण, परदेशी प्रतिनिधींची सुरक्षा आणि शहरातील सुलभ वाहतूक, त्याचबरोबर त्यांचं स्वागत आणि आदरातिथ्य या मुद्द्यांवर यावेळी व्यापक चर्चा झाली. पुण्याबरोबरच महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध वैभवशाली परंपरेचं दर्शन या निमित्तानं उपस्थित प्रतिनिधींना घडवण्यात येणार असल्याचं पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. पुण्यात होणाऱ्या G20 बैठकांमधून प्रामुख्यानं वाढतं शहरीकरण आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा यावर विचारमंथन होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पुणे विद्यापीठात या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत. त्यात लावणीची जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती आणि गोंधळ यांचा समावेश असेल असं पाटील यांनी सांगितलं.
आगामी विधान परिषद निवडणूक भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना ही युती एकत्र लढवणार असून 5ही जागा जिंकू असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उदय सामंत यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. बावनकुळे यांनी यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. शेकापचे बळीराम पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांना तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघांसाठी 30 जानेवारीला मतदान होणार असून मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये डिजिटल प्रणालीद्वारे मोजमाप करणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीत पोलीस दलाच्या शिपाई आणि चालक पदासाठी भरती सुरू आहे. यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्यांमध्ये अचूकता टिपण्यासाठी यावर्षी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकता वाढली असून सर्व प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे. पूर्वी भरती प्रक्रियेसाठी 500 मनुष्यबळाची गरज भासायची, मात्र आता केवळ 250 लोकांमध्येच काम होत आहे. पंजाबमधले गुंड आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 3 जणांना पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करून अटक केली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, मुंबई पोलीस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पंजाबमधल्या हरविंदर सिंग आणि सोनू खत्री टोळीमधले हे 3 आरोपी डोंबिवली कल्याण परिसरात वास्तव्याला होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता हे 3ही आरोपी कल्याण परिसरात असल्याचं कळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि दहशतवादी कारवायांमध्ये मदत असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशातल्या 242 जिल्ह्यांमध्ये आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार मेळावे भरवण्यात आले. या मेळाव्यांमध्ये अनेक स्थानिक उद्योजक, कंपन्या आणि तरुणांना शिकाऊ उमेदवारीची संधी देणाऱ्या संस्था सहभागी झाल्या. 5वी ते 12वी उत्तीर्ण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक किंवा ITI पदविकाधारक आणि पदवीधर या मेळाव्यांसाठी पात्र होते. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशात असे मेळावे भरवले जातात. यामध्ये निवडक उमेदवारांना सरकारी निकषानुसार मासिक विद्यावेतन देऊन शिकाऊ उमेदवारी दिली जाते. अशा शिकाऊ उमेदवार मेळाव्याच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा देत जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. व्हिडिओकॉन समूहाला 2012मध्ये 3,250 कोटी रुपये विनाहमी कर्ज दिल्याचा चंदा कोचर यांच्यावर आरोप आहे. चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना गेल्या वर्षी 24 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला ते CBI कोठडीत होते. नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोचर दाम्पत्याने CBIनं केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. ब्राझीलमध्ये माजी राष्ट्रपती बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी काल संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. ब्राझीलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या लुला दा सिल्वा यांच्या औपचारिक सत्ताग्रहणाला विरोध करत बोल्सोनारो यांचे समर्थक राष्ट्रपती भवन आणि संसदेत घुसले. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी मुंगापूरमधल्या सरिता दुधबळे या सेंद्रिय शेती करतात. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा हा पर्याय इतर शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या
खापरी मुंगापूरमधल्या सौ सरिताताई लक्ष्मण दुधभळे यांच्याकडे एकूण 5 एकर शेती आहे. आधी त्या रासायनिक पद्धतीने शेती करायच्या. त्यात उत्पादन कमी आणि खर्च जास्त व्हायचा. म्हणून त्यांनी विविध शासकीय प्रशिक्षणातून सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती घेतली आणि 2015 पासून त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेती पद्धतीसाठी लागणारे गांडूळ खत, दर्शावणी अर्क, लिंबोळी अर्क, पंचकव्य त्या स्वतः घरीच तयार करतात आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याची विक्री करतात. मला असं वाटलं की माझा खर्च कुठेतरी कमी झाला पाहिजे, म्हणून मी 2015 पासून मला मार्गदर्शन भेटलं आणि त्याचबरोबर माझी शेती हळूहळू सेंद्रिय पद्धतीची करण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये गांडूळ खत, नाडेप खत, कंपोस्ट खत, घनजीवामृत, द्रवजीवामृत, फेरोमोन ट्रॅप, लिंबोळी अर्क, दशपर्णी, पंचगव्य या खूप काही प्रकारच्या मी औषधी तयार केले. आणि त्याचबरोबर मी रोपवाटिका पण ट्रेनिंग घेऊन रोपवाटिका पण तयार केली आणि नर्सरी थोडीशी रोपवाटिका तयार करून नर्सरी जी आहे पिके त्याच्यामध्ये टमाटर, वांगी, मिरची, कोबी अशा प्रकारचे रोपं पण मी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. त्यांनी आपल्या शेतामध्ये कपाशी, तूर, सोयाबीन, गहू या पिकांसोबतच मिरची, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, आंबट चुका, पालक, मेथी यासारख्या भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. या कामामध्ये त्यांच्या पतीची आणि कुटुंबाची खंबीर साथ त्यांना मिळत असल्याचे त्या सांगतात. रासायनिकचा जो खर्च आहे तो कमी होऊन ऑर्गॅनिकमध्ये फरक पडलेला आहे, उत्पन्नामध्ये फरक पडलेला आहे. आणि त्याचबरोबर माझी कमी पैशाची शेती कशी पिकवायची, पाऊसकाळ जरी यावर्षी भरपूर असला तरी माझी शेती तोट्यामध्ये नसून माझी फायद्यातच शेती आहे असं मला वाटत आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या या शेतीत उत्पादन खर्च कमी असल्यानं यावर्षी ओला दुष्काळ जरी पडला असला तरी त्यांची शेती फायद्याचीच असल्याचं त्यांनी आनंदाने सांगितलं. दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. पुण्याहून निघालेली शौर्य ज्योत यात्रा आज बुलढाण्यात जिजाऊंचं दर्शन घेऊन पानिपतकडे रवाना. औरंगाबाद शहरातल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ इथं डॉग शोचं आयोजन. 101 श्वानांनी घेतला भाग. रायगड जिल्ह्यातल्या चौक तुपगावात शेतामध्ये गृहप्रकल्पाचं सांडपाणी सोडल्यानं पिकाचं नुकसान. शेतकऱ्याची प्रशासनाकडे तक्रार. लातूरच्या क्रीडा संकुलात 9पी रॉकेट बॉल वरिष्ठ गट स्पर्धा संपन्न. नंदुरबार जिल्ह्यातील पाटदर्दा गावामध्ये घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना पितळी आणि पंचधातूच्या 10 पुरातन तोफा आढळल्या. यावर्षीची 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार. पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीनं राबवलेल्या दिवाळी निधी संकलन योजनेचा 18 लाखांचा निधी विद्यार्थ्यांनी समितीकडे केला सुपूर्द. माझे पैसे माझी बँक या संकल्पनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी पतसंस्थेची निर्मिती होणार. बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड. जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा शहरात पंचशील धम्मध्वज रॅलीचं आयोजन. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरचं भूमिपूजन. आणि लातूर इथं कव्हा तलावावर पाणपक्ष्यांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांच्या संवर्धनासाठी आशियाई पक्षी गणनेला सुरुवात. राज्यात सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत लॉन टेनिसच्या महिला एकेरी गटात पुण्याच्या वैष्णवी अडकरनं सुवर्णपदक, ईश्वरी म्हात्रेनं रौप्यपदक आणि पूजा इंगळे आणि सोलापूरच्या ज्योत्स्ना मदेनालानं कांस्यपदक पटकावलं आहे.
तर पुरुष एकेरी गटात पुण्याच्या अथर्व शर्मानं सुवर्णपदक, कोल्हापूरच्या संदेश कोराळेनं रौप्य पदक आणि नांदेडच्या कैवल्य कलामस्मे आणि यवतमाळच्या राज बागडीनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या सेफ कटका स्पर्धेमध्ये सोलापूरने सुवर्ण, साताऱ्याने रौप्य आणि नांदेडनं कांस्य पदकांची कमाई केली. सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं एडिलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या सामन्यात जोकोविचनं अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्डा याचा 6-7, 7-6, 6-4 असा पराभव करत विजय मिळवला. जोकोविचनं कारकिर्दीतलं हे 92वं अजिंक्यपद पटकावलं आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं हैदराबाद इथं आयोजित 51व्या कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या सोमवीर याच्यावर 5-0 अशी एकतर्फी मात करत पुण्याचा मल्ल अभिजित कटके यानं हिंद केसरी किताब पटकावला आहे. अभिजित कटके पुण्यातल्या शिवरामदादा तालमीतला पैलवान असून अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांच्या तालमीत तो तयार झाला आहे. अभिजितनं यापूर्वी 2017 साली महाराष्ट्र केसरी, 2015 साली युवा महाराष्ट्र केसरी तर 2016 सालच्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्य पदक पटकावलं आहे. मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. आकाशवाणी दिल्लीमध्येही त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक जनजागृतीपर अनेक कार्यक्रम केले. त्यांनी 18हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. यामध्ये परवाचीच गोष्ट, मला भेटलेली माणसं, नाट्यद्वयी, गांधी टू पटेल आदी पुस्तकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक तसंच पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. विश्वास मेहेंदळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली होती. एकच प्याला, नांदा सौख्य भरे, मृत्युंजय, अग्निदिव्य यासह अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचं हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्मरणात राहील असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. मेहेंदळे यांच्या निधनानं माध्यम विश्वातील एक मार्गदर्शक हरपला. आपले विचार संयतपणे मांडून त्यावर ठाम राहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनानं एक व्यासंगी लेखक, निवेदक आणि पत्रकार आपण गमावला अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. मेहेंदळे यांच्या निधनानं एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. हवामान. उत्तर भारतातल्या काही भागात धुकं आणि कडाक्याच्या थंडीची लाट कायम आहे. दाट धुकं, बोचरी थंडी आणि तापमानातली घट यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाबसह अनेक राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. येत्या 48 तासात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट तीव्र आहे. शीतलहरीची शक्यता आहे. तसंच पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडला आणि विदर्भातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमृतकाळातल्या भारताच्या वाटचालीत आणि जगात देशाची उज्ज्वल प्रतिमा उभी करण्यात अनिवासी भारतीयांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार. अनिवासी भारतीय संमेलनात पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी काळात भारताचं सामर्थ्य काही पटींनी वाढणार असून त्यामुळेच जगाला भारताबद्दल माहिती देण्याबाबत अनिवासी भारतीयांचं उत्तरदायित्वही वाढेल. पंतप्रधान. संरक्षण उत्पादन क्षमता वृद्धिंगत करण्यावर भर देऊन भारत प्रमुख संरक्षण निर्यातदार म्हणून उदयाला येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. प्रेक्षकांची मनं विचलित होऊ शकतील असं दृश्यांकन आणि वार्तांकन कार्यक्रम संहितेनुसार गैर हे टाळण्याचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रसिद्धी माध्यमांना इशारा.
बळजबरीनं किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराची प्रकरणं गंभीर असल्याचं नमूद करत या प्रकरणी महाधिवक्त्यांनी न्यायमित्र म्हणून सहाय्य करावं, सर्वोच्च न्यायालय. G20 अध्यक्षपदाच्या निमित्तानं वित्तीय समावेशकतेवरती आजपासून कोलकाता इथं 3 दिवसीय बैठकीचं आयोजन. आगामी विधान परिषद निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती लढणार असल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती. 51व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेनं हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव करत पटकावला हिंद केसरीचा खिताब. आणि ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ, संपादक, रंगकर्मी आणि लेखक तसंच मुंबई दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.